रामदासांच्या पुण्याईची काय सांगू महती, 11 गावी प्रकट झाले 11 मारुती. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. बजरंगबली, हनुमान, पवनपुत्र अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे आपले मारुतीराया. आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमानजींना कलियुगाचा देव मानले जाते. पुराण असं सांगतं की हनुमानजी हे भगवान शिवाचे अवतार आहेत. त्यांना अमरत्वाचा वरदान मिळालेलं आहे. असं देखील मानलं जातं की हनुमानजी आजही पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या रूपात अस्तित्वात आहेत आणि ते आपल्या भक्तांची संकट दूर करतात. संकटमोचन हनुमानजींची जयंती वर्षातून 2 वेळी साजरी करण्यात येते. पौराणिक कथेनुसार हनुमानजींना पुनर्जीवन देण्यात आलं होतं आणि तो दिवससुद्धा हनुमान जयंती म्हणून साजरी करतात. तर चैत्र शुक्ल पौर्णिमेला दरवर्षी आपण हनुमान जयंती साजरी करतो. मात्र यंदाची पौर्णिमा तिथी 2 दिवस आहे, त्यामुळे उदय तिथीनुसार हनुमान जयंती 2 एप्रिल 2026ला गुरुवारच्या दिवशी असणार आहे. त्याच्या वेळी हनुमानजींना नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे, पण ती नारळ अर्पण करण्याची एक योग्य पद्धत आहे. तर हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ हनुमानजींना कसा अर्पण करायचा, त्यामुळे काय फायदे होतात याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये पवनपुत्र हनुमान की जय असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंगळवार हा हनुमानजींच्या पूजेचा सर्वोत्तम दिवस मानला जातो, पण त्यातली त्यात हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच द्विगुणित मिळणार आहे. नारळाचा उपाय तुम्ही मंगळवारच्या दिवशी करू शकता, त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी देखील करू शकता. काय करायचं आहे, हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, घराची स्वच्छता करून घ्यायची आणि प्रत्येक गावामध्ये हनुमानजींचं मंदिर हे असतं. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे, कारण सहसा घरामध्ये हनुमानजींचा फोटो ठेवत नाही. त्यामुळे मंदिरामध्ये जायचं आहे. हनुमान चालीसा तिथे जाऊन वाचायचा आहे. प्रथम मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमानजींना शेंदूर लावायचा आहे. त्यानंतर हनुमान चालीसा वाचायचा आहे. जाताना एक सोबत नारळ घेऊन जायचा आहे. नारळामध्ये पाणी आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आणि तो नारळ तुम्ही एका लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते नारळ लाल कपड्यामध्ये गुंडाळून तसंच हनुमानजींना अर्पण करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला शुभ परिणाम बघायला मिळतील. नारळाचा तुम्ही दुसरा आणखी एक उपाय करू शकता. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही नारळ हनुमानजींना अर्पण करू शकता. तर दुसरी पद्धत अशी आहे, नारळावरती शेंदूर लावायचा आहे. रक्षासूत्र अर्थात ज्याला आपण कलावा म्हणतो, लाल दोरा जो असतो तो नारळावरती गुंडाळायचा आहे आणि हा नारळ हनुमानजींना तसाच अर्पण करून द्यायचा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा किंवा 11 मंगळवारी तुम्ही 11 नारळ अशा पद्धतीने हनुमानजींना अर्पण करा. नक्कीच हळूहळू जर तुमच्या आयुष्यात काही आर्थिक अडचणी असतील, गरिबीपासून मुक्ती मिळवायची असेल, कर्जमुक्ती करायची असेल तर 11 मंगळवारी हा उपाय करा किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा वाचून अशा पद्धतीचा नारळ तुम्ही हनुमानजींना अर्पण करा. नक्कीच हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि ज्या पैशांच्या संबंधित समस्या असतील त्या दूर होतील. तिसरा नारळाचा उपाय तुम्ही असा करू शकता, मोहऱ्या घ्यायच्या आहे थोड्याशा, पिवळी मोहरी जी असते ती, आणि ती मोहरी एका लाल कपड्यामध्ये टाकायची आणि त्यासोबत एक नारळ घ्यायचा आहे पाणी असलेला आणि तो नारळ हनुमानजींच्या मंदिरातच लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे. हनुमान चालीसा वाचायचा आहे. हनुमानजींच्या चरणी तो नारळ ठेवायचा. हनुमान चालीसा वाचून झाला की कपड्यात गुंडाळलेला तो नारळ तसंच घरी घेऊन यायचा आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आतल्या बाजूने हा नारळ बांधायचा आहे. त्यामुळे कोणी आपल्यावर जादूमंत्र केला असेल, काही मंत्रतंत्र केलेले असतील तर त्यांचा किंवा वाईट शक्तीचा, नकारात्मक शक्तीचा कोणताही प्रभाव आपल्या घरावरती राहत नाही, आपल्या कुटुंबावरती होत नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी नारळाचा उपाय कसा करायचा ते आपण बघितलं. त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही आणखी दुसरे उपाय करू शकता. हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन दिवा लावायचा आहे. केवडा, अत्तर आणि गुलाबाची माळ हनुमानजींना अर्पण करायची आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे.
आणि दिवा लावल्यानंतर 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. त्यामुळे शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि दुसरीकडे हनुमानजींचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्या वेळेत हनुमानासमोर दिवा नक्की लावायचा आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात श्रीराम, माता सीता, हनुमानजींच्या मूर्तीचं दर्शन घेताना रामरक्षा स्तोत्राचं जर आपण पठण केलं तर आपल्याला बजरंगबलीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर शनिदेवाची कृपाही प्राप्त होते आणि आपली जी काही कामं अडलेली असतात तर ती कामं आपोआप पूर्ण होऊ लागतात. हनुमानजींना शेंदूर खूप प्रिय आहे. म्हणूनच संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला शेंदूर अर्पण करायचं आहे. त्यामुळे बजरंगबली प्रसन्न होतात आणि आरोग्य, सुख, समृद्धीचा आशीर्वाद आपल्याला देतात आणि एवढंच नाही तर शनिदेवाचा कोप देखील कमी होतो. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या पानांचा एक महत्त्वाचा उपाय करू शकता. तर तो उपाय असा आहे, हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात गेल्यानंतर हनुमानजींना गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे. 11 स्वच्छ पिंपळाची पानं घ्यायची आहे. ती पानं फाटलेली किंवा तुटलेली नसली पाहिजे, वाळलेली नसली पाहिजे. आपल्याला स्वच्छ आणि चांगली 11 पिंपळाची पानं घ्यायची आहे आणि त्यावर तुम्ही शेंदुराने किंवा चंदनाने श्रीराम असं लिहायचं आहे आणि त्या 11 पानांचा एक हार तयार करायचा आणि तो हार हनुमानाला अर्पण करायचा आहे. हनुमानजींना पिंपळाची पानं प्रिय आहेत, गुलाबाचा हार प्रिय आहेत. त्यामुळे हा उपाय तुम्ही केल्यामुळे बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि शनिदेव देखील आपल्याला कधीही त्रास देत नाही. म्हणून शनीची 7.5 तुमच्या मागे लागली असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही दिवसभर जय श्रीराम किंवा रामनामाचा जप करू शकता किंवा ओम हनुमंतये नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा दिवसभरातून तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस हनुमान चालिसाचे पाठ करायचे आहे. आता जे नारळाचे उपाय करायचे आहेत, हनुमानजींना शेंदूर अर्पण करायचे आहेत, तर हे उपाय पुरुषांनी करायचे आहेत. स्त्रियांनी हे उपाय करायचे नाहीत. हनुमानजींना स्पर्श स्त्रिया करत नाही म्हणून स्त्रियांनी हे उपाय करायचे नाही. पुरुषांनी हे उपाय करायचे आहे. सुतक असेल तर हे उपाय तुम्हाला करता येणार नाही. या उलट स्त्रिया घरी हनुमान चालिसाचं पाठ करणं, हनुमान मंदिरात जाऊन दिवा लावणं यासारखे उपाय करू शकता. पण हनुमानजींच्या मूर्तीला स्पर्श करण्याचे जे उपाय आहेत ते उपाय स्त्रियांना करता येणार नाही. हे उपाय फक्त आणि फक्त पुरुषांनीच करायचे आहे. तर यंदाची हनुमान जयंती 2 एप्रिल 2026ला गुरुवारी म्हणजे उद्याच आहे. तर हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा इतर दिवशी हनुमानजींना नारळ अर्पण करणं ही एक पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे. फक्त ती योग्य पद्धतीने नारळ कसा अर्पण करायचा याची माहिती बऱ्याच जणांना नसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये हनुमानजींना नारळ कसा अर्पण करायचा, त्याचबरोबर कधी अर्पण करायचा, हनुमानजींना नारळ अर्पण केल्याने काय होतं, अशी सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पवनपुत्र हनुमान तुमच्या आमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. हनुमान जयंतीच्या तुम्हाला, तुमच्या परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.